नमस्कार मित्रांनो, मी अक्षय विलास भुजबळ आपले पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करत आहे आपला चॅनल मायबाप सह्याद्री। दापोली तालुका म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातील आणि कोकण भूमीतील एक साक्षात स्वर्ग म्हणायला हरकत नाही। येथे असणारे विविध किनारे, येथे असणारे विविध गड किल्ले, येथील निसर्गरम्य मंदिरं, येथील निसर्गरम्य झरे आपण पाहताना या दापोली तालुक्यात हरवून जातो। तर या दापोली तालुक्यातील आपल्या मायबाप सह्याद्रीच्या भ्रमंतीमधील आपण खूप ठिकाणांना दिलेली, तर त्यामध्ये केशवराज मंदिर, तसेच आपण पाहिलं तर लाडघर बीच, हरणे बीच आणि सुवर्णदुर्ग, कणकदुर्ग, फत्तेदुर्ग, गोवागड, तसंच प्राणालक दुर्ग हे किल्ले, केशवराजाचं मंदिर आणि खुद्द दापोली शहर हे आपण पाहिलं आहे। पण आज आपण थोडंसं वेगळ्या बाजूला जाऊन दापोलीतील बुरोंडी या ठिकाणचे साक्षात परशुराम देवाचे हे खूप मोठं असं आपण भव्य दिव्य असं मूर्ती आणि स्मारक आपण पाहणार आहोत। शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायला विसरू नका। कोकण भूमी म्हणजे साक्षात भगवान विष्णूंचे 6वा अवतार असलेले भगवान परशुरामांनी निर्माण केलेली भूमी होय। कोकण भूमी म्हणजे आपण ह्या भारतातील एक सर्वात सुजलाम सुफलाम आणि तसेच निसर्गरम्य आणि देवांची भूमी म्हणून याची संपूर्ण जगात ओळख आहे। आपल्याला परशुरामांचं इतिहास कळावा, परशुरामांचं मूर्तिमंत असं दर्शन व्हावं, यासाठी दापोलीतील बुरोंडी येथे चिरंजीव परशुराम भूमी स्मारक निर्माण करण्यात आलेलं आहे। आपल्याला ज्या वेळेस येथे गेल्यानंतर 40 फूट व्यासाच्या अर्धगोल पृथ्वीवर 21 फूट उंचीची प्रभू परशुरामांची मूर्ती म्हणजे आपल्याला येथे मन हरवून टाकते। आपल्याला ज्या वेळेस दापोलीमध्ये भ्रमंती करायची असते तेव्हा या विविध अंगाने नटलेल्या आणि थोडंसं वेगळ्या पद्धतीच्या असलेल्या या शिल्पाला आपण नक्कीही भेट द्यावी। ह्या जो अर्धगोल पृथ्वी दिसते, या मोठ्या व्यासाच्या अर्धगोलात एकही खांब नाहीये। फेरोक्रीट पद्धतीने हा अर्धगोल तयार केलेला आहे आणि आपण येथे ज्यावेळेस जातो त्यावेळेस या विविध प्रकारच्या आणि वेगळ्या पद्धतीच्या बांधकामाला पाहून आपण खुश होतो आणि नक्कीच येथे आल्यानंतर आपला वेळ येथे कसा चांगला जातो हे आपल्या देखील लक्षात येत नाही। तर दापोलीला गेल्यानंतर हे ठिकाण देखील आपण नक्की पाहावे। जय हिंद, जय महाराष्ट्र।